अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्करसाठी आली मोठी आनंदाची बातमी। 8व्या वेतन आयोगापूर्वीच मोठी गुड न्यूज। सेविका मदतनीस आशा यांच्या पगारात चक्क दुप्पट वाढ। मोठी खुशखबर 30 जुलै। ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। पूर्वी आली मोठी आनंदाची बातमी। या कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळजवळ दुपटीने वाढ। पश्चिम बंगाल सरकारने आशा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मासिक मानधनात भरीव वाढ जारी केली आहे। ही वाढ 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होईल, ज्यामुळे लाखो आघाडीच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल। पश्चिम बंगाल सरकारने आरोग्य आणि महिला व बालविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या लाखो आघाडीच्या कार्यकर्त्यांना मोठा आर्थिक सहाय्य दिले आहे। राज्य सरकारने आशा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मासिक मानधनात लक्षणीय वाढ जारी केली आहे, जी 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होईल। सरकारने जारी केलेल्या अधिकृत मेमोरेंडमनुसार मान्यताप्राप्त आशा मासिक निश्चित मानधन 6,250 वरून 11,250 पर्यंत वाढवण्यात आले आहे। ही वाढ त्यांच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहनपर रकमे व्यतिरिक्त असेल, ज्यामुळे त्यांचे एकूण उत्पन्न आणखी वाढेल। याचबरोबर एकात्मिक बालविकास सेवा ICDS अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। आदेशानुसार अंगणवाडी सेविकांचे मासिक मानधन वाढवून 14,000 करण्यात आले आहे, तर अंगणवाडी मदतनीसांना आता दरमहा 11,500 रुपये मिळतील। आशा आणि अंगणवाडी सेविका यांना देशाच्या आरोग्य आणि पोषण प्रणालीचा कणा मानले जाते। या सेविका ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये लसीकरण, माता व बालसंगोपन, पोषण कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य सेवामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। या सेविका बऱ्याच काळापासून त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी करत होत्या। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केवळ त्यांचे उत्पन्न वाढले नाही, तर त्यांचा मनोधैर्यही वाढेल। सरकारच्या म्हणण्यानुसार हा खर्च राज्य संकल्पातील संबंधित बाबीमधून भागवला जाईल आणि वित्त विभागानेही त्यांना मंजुरी दिली आहे। शिवाय आवश्यक निधी वेळेवर वितरित केला जाईल, जेणेकरून वाढीव मानधनाची अंमलबजावणी विनाविलंब करता येईल। जारी हा निर्णय थेट 8व्या वेतन आयोगाशी संबंधित नसला तरी ज्या प्रकारे कर्मचारी आणि कामगारांचे वेतन मानधन वाढले जात आहे, यावरून हे निश्चितपणे दिसून येते की सरकार तळागाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर देत आहे।